येत नाही, ठीक आहे, पण आपण त्यांना या समायोजनासाठी ते स्ट्राईकवरही गेले, मधात अनेक दिवस स्ट्राईकवर राहिले, संपावर राहिले. तर आपल्यासारख्या सुस्वभावी कार्यक्षम मंत्र्याकडून माझी अपेक्षा आहे की आपल्या नावाप्रमाणे त्यांचा जो समस्येचा अंधार झाला आहे, तर प्रकाश आंबेडकर साहेब त्याला न्याय देतील का? समायोजनाची एक मुदत निश्चित ठरवून देतील का? नंबर 1 त्यांचं मानधन नियमित व्हावं आणि नंबर 2 समायोजन निश्चित कालमर्यादेत व्हावं. हे 2 प्रश्न आपण सोडवू. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आदरणीय सुधीर भाऊंनी ज्या पद्धतीनं एनएचएमच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबद्दलचे 2 मुद्दे मांडले, त्या दोन्ही मुद्द्यामधला पहिला जो मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये या तांत्रिक कारणामुळे सुद्धा पगार देण्याला जो उशीर होतो त्याच्याबद्दलची स्पष्टता डिपार्टमेंटला सांगावी अशा पद्धतीचा अपेक्षित आहे. मध्यंतरी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की एसएनएस स्पर्शवरती सगळ्याच केंद्र शासनाच्या सगळ्या ग्रँट्स ज्या आहेत त्या आपल्याकडे देण्यामध्ये या पद्धतीचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना सुद्धा ऑनलाईन प्रक्रिया प्रणालीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी अद्ययावत व्हायला पाहिजे होतो त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांकडे उशीर झाला. तो उशीर झाला होता. त्या उशिरामुळे ज्या पद्धतीनं अगदी दिवाळीपर्यंत पगार होत नव्हते त्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास झाला. आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा असंतोष होता. परंतु आमच्या डिपार्टमेंटनं अगदी दिवाळीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या वेळेवरती व्हायला पाहिजे यासाठी एसएनएस स्पर्शवरची सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आता इथून पुढं अगदी महिन्याच्या महिन्यालाच पगार होईल यासाठीची जबाबदारी घेऊन आम्ही आणि आमचं डिपार्टमेंटचे सगळे लोक काम करतात. दुसरा मुद्दा असा होता की चंद्रपूरचा एक आपला त्याच्याशी संबंधित असा विषय होता की एसएनएस स्पर्शमध्ये काही विशेषतः 6-7 कर्मचारी जे होते ते त्या तांत्रिक प्रक्रियेमुळे थांबले होते. पण आपला प्रश्न येण्यापूर्वी आम्ही त्या सगळ्या लोकांच्या प्रक्रिया सुद्धा पूर्ण केले, त्यामुळे तोही प्रश्न निकाला गेला. आणि तिसरा आपण महत्त्वाचा मुद्दा मांडला की एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचं समायोजन की ज्याच्यामध्ये अनेक वर्षे हे लोक आंदोलन करतायत, सातत्यानं त्यांची मागणी आहे, त्या सगळ्या मागणीला सकारात्मक अशा पद्धतीनं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या दोघांनीही खूप चांगल्या पद्धतीने मदत केल्यामुळं या एनएचएमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याबद्दलचा कालबद्ध प्रोग्राम आपण निश्चित केला. एक चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली त्याची बैठक आणि त्या बैठकीमध्ये 10 ते 15 जानेवारीपर्यंत याबद्दलची स्पष्टता येईल आणि आपण सगळेजण एक चांगला निर्णय आपण घेणार आहोत. बोला नाना भाऊ. अध्यक्ष महाराज, सकारात्मक उत्तर मंत्री महोदय देतच आहे, पण आपल्याला माहीत असेल की आपण काही कर्मचाऱ्यांना यामध्ये रेग्युलराईज केलेलं आहे. मग काही कर्मचाऱ्यांना ऑलरेडी रेग्युलराईज केलं आहे आणि आता पुन्हा चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आता बाकींना समावेश करण्याच्या बद्दलचा एक कालबाध्य प्रोग्राम आपण जाहीर सुरू केलेला असं आपण सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की जे पहिले आपण केलेलं आहे त्यासाठी आणि एवढे कर्मचारी ऑलरेडीच आपण आपल्या इथं काम करतात आहे. आपल्याकडे रेग्युलर कर्मचारी नाही, हीच कर्मचारी अनेक वर्षापासून काम करतात आहे. मला वाटतं की यांचा अंत आपण आता पाहू नका. रोज आता हॉस्पिटल बंद असतात, स्टॉफ नसतो, डॉक्टर नसतात आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या परिस्थिती फार भयानक होत जातात. पेशंट वापस जातात, अनेक लोक मरतात. मला वाटतं की आरोग्य सेवा ही आपली महत्त्वाची सेवा आहे आणि त्याच्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांचा अंत न पाहता याला चीफ सेक्रेटरीच्या समितीची गरज नाही, ऑलरेडी आपण रेग्युलराईज केलेलेच आहे. त्यामुळे याला वेळ न लावता तातडीनं या सगळ्यांना रेग्युलराईज करून आपण सेवेमध्ये घेणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे, खरं तर आपण जे म्हणताय तेच आम्ही सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला. जो मागच्या वेळेला निर्णय झाला त्या निर्णयामध्ये थोडीशी स्पष्टता आणि त्याच्यामध्ये JEDला आपण सामान्य प्रशासन विभागाकडनं रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत, सेवा प्रवेश नियमांमध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे होता. आता तो सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल जर करायचा असेल तर त्याला उशीर लागणार होता. म्हणून कॅबिनेटसमोर आम्ही गेलो, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संमती दिली आणि आपण सांगितल्याप्रमाणे ते वेळेत होण्यासाठीची जबाबदारी घेऊनच आणि त्या सगळ्या 10,000 कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्ही पुढे जाऊया कालबद्ध प्रोग्राम केलाय तो पूर्ण होतो.